श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सेवा जाणून घेणार आहोत. उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, काहीही म्हणा, फक्त मनोभाविक करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला त्यामध्ये यश दिसणार म्हणजे दिसणार, किंवा तुमची जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे, ती पूर्ण होणार म्हणजे होणार. अगदीच तुम्ही वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात, पण तरीही त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा ते जे काम आहे ते पूर्णच होत नाही, तर नक्कीच हा एक उपाय तुम्ही करून बघा. आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तेवढ्या दिवसांमध्ये प्रचिती नाही आली तर मग सांगा. 100% जर आपले त्या कामासाठी लागणारे जे कष्ट आहे किंवा प्रयत्न आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल आणि त्यासोबतच ही जर सेवा तुम्ही केली, तर मी तुम्हाला लिहून देते की तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता कुठली सेवा आहे, तर गणपती बाप्पांची सेवा आहे. आता गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता. बघा, आपण एखादी इच्छा मनात धरतो आणि त्यासाठी अनेक नवस वगैरे करतो, पूजापाठ करतो, पण जर त्या कामामध्ये जर काही विघ्न येत असतील तर मग ते दूर करण्यासाठी आपल्याला कुणाकडे जावं लागेल, तर गणपती बाप्पांकडे जावं लागेल. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि कामांमध्ये ज्या अडथळे येतात, ज्या अडचणी येतात, नक्कीच ते दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे, गणपती बाप्पांना नवस करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा, काय काय लागणार, त्यासाठी कोण करू शकतं, कधी करायचं आहे, हे सविस्तररित्या आपण सगळं काही जाणून घेणार आहोत. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. त्यानंतर तुम्हाला ज्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. चला मग सुरुवात करूया. तर आपली ही जी गणपती बाप्पांची सेवा आहे ती सर्वप्रथम कुणी करायची हा प्रश्न. तर तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही महिला, पुरुष, वयस्कर व्यक्ती आहात, तुम्हाला कोणालाही करण्याची इच्छा आहे, तुमची एखादी इच्छा पूर्ण राहत आहे आणि तुम्हाला अगदीच ती पूर्णच करून घ्यायची आहे, तर नक्कीच तुम्ही कोणीही हा उपाय करू शकतो. आता हा उपाय करायचा कधी, तर खरं तर ह्या व्रताची सुरुवात अंगारक योगावरही केली जाते, तसंच मंगळवारच्या दिवशीही केली जाते, त्यासोबतच संकष्टी चतुर्थीला देखील केली जाते. तर येत्या गुरुवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2023 रोजी आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या दिवशी आपल्याला हा नवस करायचा आहे. आता बघा, गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामींचा वार आहे. स्वामी तर आपली इच्छा पूर्ण करणारच आहे, पण त्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये जे विघ्न येत आहे ते दूर करण्याचं काम गणपती बाप्पांकडून करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना तसं साकडं घालायचं आहे. यामुळे ह्या गुरुवारी आपल्याला हा नवस करायचा आहे. आता हा नवस कुठे करायचा, तर आपल्याला गणपती बाप्पांचं जिथे कुठे मंदिर असेल तिथे जाऊनच करायचं आहे. आता असं कुठलंही गाव नाही जिथे गणपती बाप्पांचं मंदिरच नाही, कुठलंही गाव तुम्हाला असं सापडणार नाही, तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच हा नवस करायचा आहे. त्यासाठी काय काय लागणार आहे तर व्यवस्थित ऐकून घ्या, एक एक करून सांगते. हे बघा, नारळ लागणार आहे, सुपारी, त्यानंतर नागिलीची 2 पानं लागणार आहे, 1 रुपयाचं नाणं, डाळिंब, लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदी, त्यानंतर 21 दुर्वा, खोबरं आणि गूळ, खोबऱ्याची छोटी वाटी किंवा खोबऱ्याचा छोटासा तुकडा. अशा पद्धतीने आपल्याला हे एवढं सामान लागणार आहे. आता हा जो नवस आहे, या नवसामधली जी सेवा आहे ती किती दिवस करायची आहे, तर बरोबर 121 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. ॲक्च्युली 120 दिवसांची ही सेवा असते, पण 121व्या दिवशी आपल्याला मंदिरात जाऊन तिथे म्हणजे जे काही करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे एक प्रकारची आपल्याला 121व्या दिवशी सांगता करायची आहे, म्हणून मी इथे 121 दिवसांचा उल्लेख करत आहे. आता हे बघा, समस्या कुठली, समस्या देखील तुमची कुठलीही असू शकते. बघा, तुम्हाला कोर्टामध्ये म्हणजे कोर्ट कचेरीच्या एखाद्या समस्येमध्ये तुम्ही अडकले आहात, किंवा तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या काही अडचणी येत आहे, किंवा नोकरी व्यवसायासंबंधी काही अडचणी येत आहे, कुठलीही समस्या, तुमची जी समस्या असेल त्या समस्येमध्ये हा उपाय तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. फक्त आपण तेवढं प्रामाणिक असायला हवं, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. आता समजा मी एखाद्या कोर्ट कचेरीचं माझं काहीतरी काम चालू आहे, पण माझी बाजूच चुकीची आहे, किंवा मी म्हणजे चुकीच्या बाबतीत मी काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करत आहे, तर मग त्या ठिकाणी मला देव कधीही मदत करणार नाही. आपण प्रामाणिक आहोत तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला देव प्रामाणिकपणे यश मिळवूनच देणार आहे. आता यानंतर आता ही तुम्हाला काय काय सामान लागणार आहे ते सांगितलं. त्यानंतर मंदिरात जाताना काय करायचं, आता उपवास करायचा का, तर हे बघा, तुम्ही संकष्टी चतुर्थीला करणार आहात किंवा मग अंगारक योगावर जे कोणी करतं त्या दिवशी उपवासच असतो, पण जे कोणी उपवास करत नाही तरीही त्यांना ही सेवा करायची आहे. करू शकतात का, तर हो, तुम्ही करू शकतात. उपवास म्हणजे धरलेला कधीही चांगलं, पण बऱ्याच जणांना उपवास निघत नाही, शारीरिक काही त्रास असतो, तर मग काय करायचं, तर ठीक आहे, देव म्हणत नाही माझा उपवासच करा, पण सेवा मात्र आपल्याला करायची आहे. तुम्ही उपवास नाही केला तरीही त्या वाराच्या किंवा त्या देवतेच्या सेवा मात्र आपल्याला आवर्जून करायच्या आहे. आता कृती कशी करायची ते सांगते. हे बघा,
सकाळ म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गुरुवारी तुम्हाला मंदिरात जायचं आहे. हे जे काही सामान मी तुम्हाला सांगितलं ते सामान घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, जिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आता काही मंदिरांमध्ये अगदी मूर्तीजवळ आपल्याला जाऊ देतात, पण काही मंदिरांमध्ये आपल्याला मध्ये नाही प्रवेश देत. मग आपल्याला बाहेरच जिथे पादुका म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी बघा पादुका वगैरे ठेवलेले असतात किंवा मग सोय केलेली असते तिथे नारळ वगैरे व्हायची. त्या ठिकाणी एका ठिकाणी आपल्याला आपली जागा निश्चित करून घ्यायची आहे आणि तिथे हा विधी करायचा. पण जर तुम्हाला मंदिरात तिथे गाभाऱ्यात जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन करा. आता सर्वप्रथम हे बघा, जर तुम्ही गाभाऱ्यात करणार असाल तरीही तसंच आणि बाहेर करणार असाल तर तरीही तसंच करायचं आहे. मग काय करायचं, जर तुम्ही बाहेर करणार असाल तर काय करायचं, एखादा तुम्हाला कपडा घेऊन जायचा आहे किंवा मग एखादा पेपर घेऊन जायचा आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला ही जी आपण विड्याची 2 पानं घेतली होती ती ठेवायची आहे. तुम्ही गाभाऱ्यात करत असाल तर डायरेक्ट तिथे करा. पुन्हा सांगते, तुम्ही कन्फ्युजन म्हणजे करू नका. आता ती 2 जी विड्याची पानं आहे ती एकावर एक ठेवायची. देठ देवाकडे करायचा, निमुळता भाग आपल्याकडे करायचा. आता अशा पद्धतीने 2 पानं ठेवली की त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. 1 रुपयाचं नाणं ठेवलं की त्यावर आपल्याला सुपारी ठेवायची. हे एवढं झालं की त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जे डाळिंब आहे किंवा आता समजा आपल्याला ह्या ठिकाणी डाळिंबाचंच फळ घ्यायचं आहे, पण अगदीच तुम्हाला डाळिंब मिळालंच नाही तर तुम्ही सफरचंद घेऊ शकता, पण रंग मात्र लालच घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. डाळिंबच घेण्याचा प्रयत्न करा. आता ते डाळिंब आणि लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदी, हे दोनही आपल्याला आपल्या त्या गणपती बाप्पांना म्हणजे त्या सुपारीजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे. मनोभावी प्रार्थना करायची आहे किंवा हे करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फूल आणि फळ अर्पण केलं, बरोबर इथपर्यंत झालं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जे आपण खोबरं आणि जो गूळ घेतला आहे ना तो तिथे प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. खोबऱ्याची तुम्ही वाटी घेऊ शकता, त्यामध्ये गूळ ठेवा किंवा खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्या, त्यावर तो गूळ ठेवा आणि तिथे ठेवून द्या. अशा पद्धतीने एवढं झाल्यानंतर काय करायचं, आपण जे नारळ सोबतीला घेतलं आहे ना ते नारळ घ्यायचं. त्या नारळावर आपण ज्या 21 दुर्वा घेतलेल्या आहे त्या दुर्वा ठेवायच्या. आता हे दुर्वा आणि नारळ आपल्याला हातामध्ये पकडायचं आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, एक प्रकारचा नवस करायचा की गणपती बाप्पा अशा कामासाठी मी खूप प्रयत्न करत आहे पण मला अपयश मिळत आहे. मी म्हणावं तसं मला त्यामध्ये म्हणजे यश प्राप्त होत नाही. तर माझ्या कामामध्ये जे विघ्न येत आहे, जे अडथळे येत आहे ते तुम्ही दूर करावी अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने आजपासून मी या अशा सेवेला सुरुवात करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे हे नारळ प्रार्थना करून नवस करून त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. आता गाभाऱ्यात केलं असेल तर हे सामान तिथे राहणार, पण जर तुम्ही बाहेर बसून केलं असेल तर मग काय करायचं, तो पेपर किंवा तुम्हाला जे काही मी कपडा वगैरे सांगितलं ते उचलायचं आणि तिथे कोणी गुरुजी असेल तर ते जर त्यांच्या हाताने तिथे मध्ये ठेवत असेल तर ठेवून द्या, नाही तर तुमच्या हाताने तिथे तुम्ही नेऊन ठेवून देऊ शकतात. तात्पुरतं तेवढं ठेवण्यासाठी तर आपल्याला कोणीही नकार देत नाही. आता हे एवढं झाल्यानंतर इथे आपलं संपत नाही. आता आपल्याला काय करायचं, आपण हे वाहून झाल्यानंतर एक मंत्र आहे तो आपल्याला मंदिरात बसूनच एक माळ जप करायचा आहे. हे बघा, हा मंत्र तिथे बसून एक माळ जपच करायचा आहे आपल्याला. मंत्र सांगते, नीट ऐका. मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगल मूर्ती नाही तर मंगल मूर्ते असा हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. हा मंत्र तुम्हाला मंदिरामध्ये 108 म्हणजे एक माळ जप तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची जी काही विधी आहे पूजेची ती मंदिरामध्ये अशा पद्धतीने पूर्ण होणार आहे. आता राहिला प्रश्न पुढचा काय करायचं, तर हे सगळं मंदिरात करून झाल्यानंतर आपल्या घरी यायचं आहे. आपल्या घरी देखील आजपासून म्हणजे कधी तुम्ही जेव्हा या सेवेला सुरुवात करणार आहे गुरुवारपासून संकष्टी चतुर्थीला त्या दिवसापासून घरी देखील हा मंत्र तुम्हाला रोजच्या रोज 121 वेळेस म्हणायचा आहे. किती दिवस, 121 दिवस, रोज 121 वेळेस. आता 121 म्हणणं फार अवघड नाही, 121 वेळेस रोज आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. मंदिरात तुम्ही 108 वेळेस म्हटला तसं आपल्याला घरी येऊन 121 दिवस 121 वेळेसच हा मंत्र म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 121 दिवसांची सेवा करता येईल. आता शेवटी उद्यापन कसं करायचं, हे बघा, हा जो पिरियड आहे ह्या कालावधीमध्ये तुमची इच्छा 100% पूर्ण होणार. आता जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा अर्धवटमध्ये सेवा सोडून द्यायची नाही, पूर्ण कंटिन्यू करायची. आणि 121व्या दिवशी आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे. हवं तर तुम्ही मोदकाचा प्रसाद घेऊन जाऊ शकतात किंवा गुळ खोबऱ्याचा पुन्हा प्रसाद त्या ठिकाणी ठेवला तरीही चालेल, किंवा यथाशक्ती तुम्ही तिथल्या दानपेटीमध्ये काहीतरी दक्षिणा ठेवायची आहे.
गणपती बाप्पांचे आभार मानायचे आहे आणि अशा पद्धतीने आपला हा जो नवस आहे तो अशा पद्धतीने पूर्ण होऊन जातो. त्याला एक छोटंसं उद्यापन जरी तुम्ही नाव दिलं तरीही चालेल, फार काही करायचं नाही, पण यथाशक्ती तिथे काहीतरी दानपेटीमध्ये आपल्याला दक्षिणा टाकायची आहे. नक्कीच तुमची इच्छा गणपती बाप्पांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल. तर हे सगळं काही तुम्हाला लक्षात आलं. आता नियम म्हणजे मांसाहार या दिवसांमध्ये पूर्णतः बंदच करायचा. काहीही सेवा आपण जेव्हा संकल्प करतो किंवा संकल्पयुक्त सेवा जी असते त्यामध्ये आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा असतो. या व्यतिरिक्त ब्रह्मचार्याचं पालन हा नियम या ठिकाणी लागू होत नाही. फक्त मांसाहार, या व्यतिरिक्त बाहेरचं खाणं पिणं त्यालाही काही असा नियम नाही. फक्त मासिक धर्म आला तर मधले 4 दिवस स्किप करा, पुढे कंटिन्यू करा. सुतक आलं तेवढे दिवस स्किप करा, पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज नाही. पुढचा जो नंबर येईल तो नंबर आपण पकडायचा आहे. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या सगळे नियम, तर नक्कीच ही संधी सोडू नका. ह्या गुरुवारच्या दिवशी स्वामींकडून ही इच्छा पूर्ण करून घ्या आणि गणपती बाप्पांकडून त्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत, ते जे विघ्न येत आहेत ते देखील दूर करून घ्या. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असतील तर त्याही विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.